नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण इको क्लबचे प्रोसिडिंग लेखन किंवा इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. मागील व्हिडिओत आपण माहे जून 2025चे लेखन कसे करावे, कोणते विषय घ्यावे या संदर्भात सविस्तर आपण पाहिलेलं आहे. मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपणास जर या इको क्लबची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी ठराव क्रमांक लिहून घ्यायचा आहे. या ठिकाणी विषय लिहायचे आहेत आणि या ठिकाणी ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात लेखन करून घ्यायचा आहे. या ठिकाणी थोडक्यात मी या ठिकाणी प्रस्तावना करून घेत आहे. दिनांक 17 जुलै 2025 रोजी शाळास्तर व वर्गस्तरावर इको क्लबची सभा बोलवण्यात आली. आजच्या सभेत खालील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या पद्धतीने थोडक्यात आपणास प्रस्तावना करून घ्यायची आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. या पद्धतीने पहिला विषय हा लेखन करून घ्यायचा आहे. दुसरा विषय या ठिकाणी घेतलेला आहे, शालेय परसबागेची गरज व नियोजन. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. शालेय परसबाग म्हणजे स्कूल गार्डन हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. परसबागेमुळे विद्यार्थ्यांना निसर्गाशी जवळीक निर्माण होते आणि पर्यावरण रक्षणाबद्दल जागरूकता वाढते. विद्यार्थ्यांना रोपांची लागवड, त्यांचे संगोपन, सेंद्रिय शेती यांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळते. बागेतून मिळणाऱ्या फळ, भाज्या यामुळे पौष्टिक आहाराची सवय लागते. बागेची निगा राखताना स्वच्छता, वेळेचे नियोजन आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते. मुलांमध्ये सृजनशीलता वाढते आणि त्यांना आनंददायक अनुभव मिळतो. या अनुषंगाने शाळेच्या परिसरात एक सेंद्रिय परसबाग विकसित करण्यात यावी. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी गट तयार करून त्यामध्ये भाग घ्यावा. शिक्षकांनी मार्गदर्शन करावे आणि पालकांनी देखील सहकार्य करावे असे यावेळी ठरवण्यात आले व याबाबत माहिती देण्यात आली. या पद्धतीने हा देखील ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक, अनुमोदक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, वृक्षारोपण मोहीम. आज रोजी आमच्या शाळेतील इको क्लबची बैठक घेण्यात आली. या बैठकीत वृक्षारोपण मोहीम या विषयावर चर्चा करण्यात आली. सर्व सदस्यांनी यास एकमताने पाठिंबा दर्शवून खालीलप्रमाणे ठराव मंजूर केला. झाडे लावल्याने प्रदूषण कमी होते आणि पर्यावरणाचा समतोल राखला जातो. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन तयार करतात, जो जीवनासाठी आवश्यक आहे. वृक्ष हे पक्षी, कीटक आणि इतर जीवांचे निवासस्थान असते. झाडे सावली देतात आणि परिसरातील तापमान नियंत्रित ठेवतात. वृक्षारोपणामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम व जबाबदारीची भावना निर्माण होते. याबाबत व्हिडिओ देखील दाखवण्यात आला. प्रत्येक वर्गाकडून कमीत कमी 15 रोपे लावली जातील. यामध्ये स्थानिक सामाजिक संस्था, पालक आणि ग्रामपंचायत यांचे सहकार्य घेण्यात येईल. लावलेल्या झाडांची देखभाल करण्यासाठी विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात येतील. कंपोस्ट खताचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने झाडांचे संगोपन करण्यात येईल असे यावेळी ठरवण्यात आले व याबाबत माहिती देखील देण्यात आलेली आहे. या पद्धतीने हा 3 नंबरचा ठराव देखील मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक, अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4, सेंद्रिय शेती आणि कंपोस्ट खत निर्मिती. हे मुलांना माहिती असणं फार आवश्यक आहे. या बैठकीत सेंद्रिय शेती व कंपोस्ट खत निर्मिती या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चा आणि विद्यार्थ्यांच्या सहभागावरून खालीलप्रमाणे ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. शाळेच्या परसबागेत सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करून नैसर्गिक कंपोस्ट खत तयार करण्याची व त्याचा वापर करण्याची योजना आज ठरवण्यात आली. सेंद्रिय शेतीमुळे शाळेच्या बागेत विषारी रसायनापासून मुक्त म्हणजेच सुरक्षित व पौष्टिक भाजीपाला मिळू शकतो. सेंद्रिय पद्धतीमुळे मातीची सुपीकता टिकते आणि पर्यावरणाचे रक्षण होते. शाळेतील जैविक कचऱ्याचा उपयोग करून कंपोस्ट खत तयार करता येते. कंपोस्ट खत निर्मिती आणि सेंद्रिय शेतीचा
प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना शाश्वत शेतीचे ज्ञान मिळते। या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे स्वच्छतेबद्दल जागरूकता आणि जबाबदारीची भावना निर्माण होते, असे यावेळी ठरवण्यात आले व हा देखील ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे। पुढील विषय आहे विषय क्रमांक 5, ऐनवेळचा विषय। ऐनवेळी कोणताही विषय न आल्यामुळे आजची सभा सर्वांच्या संमतीने समाप्त करण्यात आली। या पद्धतीने आपण माहे जुलै 2025 करता इको क्लबचे लेखन केलेले आहे। या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य, त्या सदस्यांचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची नावे टाकून स्वाक्षरी करून घ्यायची आहे। मित्रांनो, आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।